महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही वर्षात सत्तांतर, अस्थिरता आणि युती आघाडीच्या प्रयोगांमध्ये फसला होता. या पार्श्वभूमीवर विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेले यश विशेष ठरते. या यशाच्या केंद्रस्थानी अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचे ठाम नेतृत्व उभे आहे. विरोधकांची टीका, वाढती आव्हाने आणि राजकीय गुंतागुंत असूनही भाजपने आपली ताकद टिकवली, हे फडणवीस यांच्या रणनीतीचे आणि संघटन कौशल्याचे द्योतक मानावे लागेल. 2019 नंतर सत्तेबाहेर असतानाही फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून केवळ टीकाकाराची भूमिका न स्वीकारता संघटन मजबूत करण्यावर भर दिला. सरकारच्या निर्णयांवर आक्रमक प्रश्न उपस्थित केले. मी पुन्हा येईन अशी घोषणा करत त्यांनी बूथ स्तरापासून पक्ष यंत्रणा सज्ज ठेवली. याचा थेट फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला झाला. महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता व नागरी प्रश्नांवर आधारित राजकारणामुळे भाजपने शहरी मतदारांवरील पकड कायम राखली, तर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांत ग्रामीण भागात झालेला विस्तार हे मोठे यश ठरले. काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अनेक भागांत भाजपने ठोस प्रवेश केला. आक्रमक पण संघटित नेतृत्वशैली, स्पष्ट भूमिका आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद ही फडणवीस यांची प्रमुख ताकद ठरली. राष्ट्रीय नेतृत्वाशी समन्वय राखत महाराष्ट्राची राजकीय अस्मिता जपण्याचा त्यांनी केलेला प्रयत्नही निर्णायक ठरला. एकूणच विधानसभा ते जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत मिळालेले यश देवेंद्र फडणवीस यांना केवळ लोकप्रिय नेता नव्हे, तर दीर्घकालीन रणनीतिकार म्हणून अधोरेखित करते. पुढील काळात हे नेतृत्व राज्याच्या राजकारणाला कोणत्या दिशेने नेते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.